नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल। श्रावणीज कुकिंग वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पुरणपोळीचा व्हिडिओ। तर इथे आज मी तुम्हाला पुरण बारीक करण्यापासून किंवा पुरण एकदम मऊसूत कसं झालं पाहिजे, त्याचबरोबर पाटा किंवा पुरण यंत्र किंवा मिक्सर कशाचाच वापर न करता पुरण कसं मऊ करायचं हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी काय करणार आहे, सुरुवातीला मी कणिक मळून घेणार आहे चांगली। तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ आपल्याला मिक्स करायचं आहे। तर कणिक मळताना तेल घातल्याने काय होतं, कणिक मऊसूद होते, एकदम सॉफ्ट होते ती आणि पोळ्या लाटताना आपल्याला खूप छान असं पोळ्या लाटल्या जातात। त्यासाठी इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, तो चाळून घेतलेला आहे। त्यानंतर 1 वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर मी याच्यामध्ये मैदा मिक्स केलाय कारण की पोळ्या अजून छान आणि अशा सॉफ्ट होतील, त्याच्यामुळे मी मैदा यूज केलेला आहे। पण फक्त मैद्याच्याच न बनवता गव्हाचं पीठ आणि मैदा मिक्स करून आपल्याला इथे पोळ्या बनवायच्या आहेत। तर पीठ सगळ्यात पहिलं मळून घ्या, जेणेकरून काय होतं, पीठ जास्त वेळ भिजलं जातं आणि पोळ्या छान अशा मऊसूत होतात, अजिबात वातड बनत नाहीत। आणि पीठ मळताना त्याच्यामध्ये जर तेल सोडलं तर ते अजून छान होतं। तर बघू शकता इथे आपलं पीठ मळून झालेलं आहे, त्याला थोडंसं तेल लावून ठेवा जेणेकरून कणिक कडक नाही होणार। तर आपण आता थोडं ते पीठ मळून झालेलं आहे तर साईडला झाकून ठेवूया। त्याचबरोबर आता इथे आपण डाळ काय करणार आहोत, डायरेक्ट शिजायला न घालता आपण इथे डाळ भिजायला ठेवणार आहोत। तर इथे मी 2 कप डाळ घेतलेली आहे। तर डाळ स्वच्छ धुवून घ्यायची अगोदर। आता बऱ्याचदा असं होते की काही लोक डायरेक्ट डाळ शिजायला घालतात, तर आपण तसं न करता पहिल्यांदा आपण डाळ 1 तास पाण्यात भिजत ठेवणार आहोत, छान अशी तिला भिजायला ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये आता पाणी मिक्स करून ठेवलेलं आहे आणि आपण आता ही डाळ भिजायला ठेवूया। डाळ भिजल्यानंतर मग आपण तिला शिजायला घालणार आहोत। तर बरोबर 1 तासानंतर आपली जी डाळ आहे छान अशी भिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। तुम्हाला पोळ्या करायच्या असतील तर तुम्ही आदल्या दिवशी पण रात्री झोपताना डाळ भिजायला घालू शकता, मग तर अजून छान भिजली जाते। किंवा सकाळी उठल्या पण तुम्ही डाळ भिजायला ठेवू शकता। डाळ जितकी छान भिजलेली असेल ती तितकी छान शिजते आणि ती वाटताना अजिबात आपल्याला त्रास होत नाही। आता इथे मी भिजलेली डाळ जी आहे कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि ते जे पाणी होतं भिजवण्यासाठी ठेवलेलं तेच पाणी आपल्याला डाळीत टाकून घ्यायचं आहे। तर पाणी जे आहे कुकरच्या बाहेर येऊ नये म्हणून एकदम डाळीच्या वरती अर्धा इंच पाणी आपल्याला ठेवायचं आहे। त्याचबरोबर थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून पाणी बाहेर येऊ नये आणि थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे, जास्त नाही, फक्त चिमूटभर टाकायचं आहे, कारण आपल्याकडे शक्यतो अळणी काहीच बनवत नाही, त्यामुळे पुरणात मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। तर आता आपण हे पुरण शिजायला ठेवूयात आणि याच्यासाठी तुम्हाला साधारण 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत। पण डाळ चांगली भिजलेली असल्यामुळे आपल्याला जास्त शिट्ट्याची आवश्यकता नाही आहे। 3 जरी तुम्ही विसल्स करून घेतल्या तरी पण तुमची डाळ चांगली शिजली जाते। तर आता आपण इथे गूळ साईडला कट करून घेणार आहोत। तर आता इथे साधारण ही आपली डाळ जी आहे 1/2 किलो आहे आणि 1/2 किलो डाळीसाठी साधारण 1/2 किलोच्या आसपास गूळ घ्यायचा आहे। तुम्हाला किती गोड हवे त्याच्या प्रमाणात तुम्ही गूळ घालू शकता किंवा साखरही मिक्स करू शकता, पण गुळाच्या पोळ्या छान लागतात त्यामुळे आपण इथे गुळच यूज करणार आहोत। तर गूळ मी छान असा बारीक चाकूने कट करून घेत आहे, कारण आज आपण जे पुरण बनवणार आहोत तर इथे आपण ते मिक्सरला यूज करणार, म्हणजे मिक्सरला न लावता किंवा पाट्यावर न वाटता किंवा पुरण यंत्र कशाचाच वापर न करता आज आपण इथे पुरण बारीक करणार आहोत। त्यामुळे आपला गूळ पण तशाच पद्धतीने बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही चाकूने न कट करता डायरेक्ट किसून घेऊ शकता। बघू शकता आपली डाळ जी आहे खूप छान अशी शिजलेली आहे, बघू शकता हातावरती तर लगेच ती मेल्ट होते पूर्ण अशी। तर आता चाळणीत आपण ही जी डाळ आहे काढून घेऊयात आणि त्यातलं पूर्ण पाणी नितळेपर्यंत त्या चाळणीत ठेवायचे आहे। आणि ह्या राहिलेले जे पाणी आहे किंवा हे डाळीचं जे पाणी असतं ज्याला एळवणी म्हणतात, तर ह्याची आपण एळवण्याची आमटी करू शकतो। तर आपली डाळ
इथे जे आहे पूर्ण पाणी नितळलेलं आहे। आता या बाउलमध्ये आपण आपली डाळ काढून घेऊयात आणि आपण पुरण बनवत असताना त्याच्यामध्ये जे वेलची, सोप, सुंठ पावडर हे जे मिक्स करतो हे आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे। आता इथे मी घेतलेला आहे, बघू शकता पावभाजीचं जे आपला भाजी स्मॅश करण्यासाठी जो स्मॅशर असतो तो घेतलेला आहे। जर तो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ग्लासाच्या सहाय्याने करू शकता। तर बघू शकता पुरण इतकं छान शिजलेलं आहे की आपल्याला इथे त्याला वाटायची आवश्यकता नाही आहे। फक्त आपल्याला ग्लासाने किंवा तांब्याने तुम्ही त्याला रगडू शकता किंवा स्मॅशर असेल तर स्मॅशरने रगडा, एकदम बारीक पुरण होऊन जातं। तर अशा पद्धतीने तुम्ही ग्लासाने करू शकता किंवा स्मॅशरने करू शकता। ग्लासाने पण इझिली होतं, अजिबात वेळ लागत नाही। बघू शकता पुरण हे ते खूप छान असं बारीक झालेलं आहे किंवा बघा असं स्पूनने पण तुम्ही करू शकता। तर इथे छान असं आपलं पुरण जे आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही पुरण यंत्राचा यूज न करता डायरेक्ट स्मॅशरने किंवा ग्लासाने पुरण बारीक करू शकता, पण त्यासाठी आपली डाळ छान शिजलेली पाहिजे। आता ह्याच्यामध्ये मी गूळ मिक्स करत आहे। गूळ मिक्स केल्यानंतर परत एकदा आपल्याला स्मॅशरने त्याला छान असं परत रगडून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ पूर्ण त्याच्यात बारीक झाला पाहिजे। आणि तुम्ही किसलेला गूळ घालत असाल तर मग तर आपल्याला जास्त त्याला स्मॅश करायची किंवा रगडण्याची गरज पडत नाही। बघू शकता गूळ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं झाल्यानंतर ह्या पुरणाला आपण चरका देणार आहोत। कारण आता तुम्ही बघू शकता आपलं पुरण जे आहे पूर्ण पातळ आहे, त्यात पाण्याचं प्रमाण जास्त आहे। तर इथे काय करायचं आहे, कढईत 1 चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे। तुम्ही तूप किंवा तेल कशाचा यूज करू शकता। आता त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण पुरण पूर्ण बारीक करून घेतलेलं जे पुरण आहे ते आपण आता कढईमध्ये त्याला चरका देणार आहोत। कारण आता ह्याच्यामध्ये जे राहिलेला गूळ असेल, गुळाचे खडे असतील ते सगळे मेल्ट होऊन जातील। आणि साधारण हे पुरण तुम्ही एकदम स्लो गॅसवरती 15 ते 20 मिनिटं छान असं हलवत राहा, जेणेकरून ते खाली चिटकलं नाही पाहिजे आणि छान मऊसूत झालं पाहिजे। तर अशा प्रकारे जे खडे असतात तेही मेल्ट होऊन जातात आणि आपल्याला यातलं जे पाणी आता तुम्हाला दिसते, पण जसं यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल तसं पुरण एकदम घट्ट येईल। त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत आपल्याला त्याला छान असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं पुरण छान असं बनेल। बघू शकता आता आपण याला ना मिक्सरमध्ये बारीक केले, ना पाट्यावरती, ना पुरण यंत्रामध्ये, तरी पण आपलं पुरण जे आहे खूप छान असं बघू शकता पातळ झालेलं आहे आणि मऊसूत झालेलं आहे। तर फक्त यातलं आपल्याला फक्त पाण्याचं प्रमाण कमी करेपर्यंत त्याला स्लो गॅसवरती ठेवायचं आहे। स्लो गॅसवर यासाठी की जेणेकरून ते खाली करपू नये किंवा चिटकू नये कढईला। तर बघू शकता आता की यातलं पूर्णतः पाण्याचं प्रमाण जे आहे कमी होत आलेलं आहे आणि जेव्हा आपण ह्याला थंड करू तर त्यानंतर ते अजून घट्ट होणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही पुरण बनवू शकता आणि जेणेकरून एकदम झटपट पण होतं, जास्त वेळ नाही लागत। बघू शकता इथे आपलं पुरण छान असं झालेलं आहे। तर आपण ते थंड करायला ठेवूयात। तोपर्यंत बघू शकता आपली जी कणिक आपण मळून ठेवली होती ती पण छान अशी एकदम सॉफ्ट झालेली आहे। त्यात चिकटपणाही खूप छान असा आलेला आहे। बघू शकता कारण यात मैदा घातल्यामुळे काय होतं, कणकीला छान असं चिकटपणा येतो आणि आपली पोळी पण खूप छान बनते। तर पीठ आपलं छान असं एकदम भिजलेलं आहे। तर आता हे पोळ्या करण्यासाठी आपलं पीठ पण रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। आता बघू शकता इथे पुरण आपलं थंड झालेलं आहे आणि एकदम मऊसूद असं झालेलं आहे। पुरणाचा छान असा गोळाही तयार होतोय। पण आता हे पुरण बनवत असताना याच्यामध्ये मी कुठलीच सुंठ बडीशेप वापरली नाही, कारण हे आपण सगळ्यात लास्टला यूज करणार आहोत। कारण अगोदरच यूज केलं तर काय होतं, पुरण चरका देत असताना ते सगळे मसाले करपून जातात। तर इथे मी 1 चमचा जे आहे बडीशेप घेतलेली, हे बारीक केलेली, तर 1 चमचा सुंठ आहे आणि 1 चमचा वेलची पावडर। तर हे छान असं मिक्स करायचं, जेणेकरून आपलं पुरण जे आहे खूप छान असं स्वादिष्ट बनेल। आपल्याला छान असं पुरणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुरण खूप छान असं लागेल। बघू शकता पुरण खूप छान असं मऊसूत झालेलं आहे।
म्हणजे आता ही पोळी करण्यासाठी रेडी झालेलं आहे। अजिबात पातळ नाही आहे, हवं तसं घट्ट पण झालेलं आहे आणि त्याचा गोळाही रेडी होतो, बघू शकता। तर आपलं पुरण एकदम परफेक्ट झालेलं आहे। तर आता आपण याच्या पोळ्या करायला काही हरकत नाही आहे। तर आता आपण याच्या पोळ्या करायला घेऊयात। खूप छान अशा पोळ्या बनतात, एकदम चविष्ट खमंग अशा लागतात पोळ्या ह्या। तर आता इथे आपल्याला कणिकेचं जे प्रमाण आहे, गोळा घेताना तुम्हाला छोटा घ्यायचा आहे आणि पुरण तुम्ही जास्त घालू शकता। तुम्ही जितकं जास्त घातलं तरी पण ती पोळी अजिबात फुटणार नाही। तर बघू शकता इथे सुरुवातीला काय करायचं आहे, छान असं गोळा चपटा करून घ्यायचा आहे, ज्याला हुंडा म्हणतात। तर त्याच्यामध्ये आपल्याला पुरणाचा गोळा करून ठेवायचा आहे आणि छान असं दोन्ही अंगठ्याने त्याला दाबून घ्यायचं आहे, बघू शकता। तर अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून पुरण बाहेर येता कामा नये आणि आपली पोळी पण फुटता कामा नये। अशा पद्धतीने आपल्याला त्याला पोळीत भरून घ्यायचं आहे। आता दोन्ही अंगठ्याने छान असं मध्ये प्रेस करायचं आहे आणि पुरण आतल्या बाजूला आपल्याला घालून घ्यायचं आहे व्यवस्थित, बघू शकता। अशा पद्धतीने करायचं आहे आणि पुरण पोळीमध्ये सगळ्या बाजूने व्यवस्थित येण्यासाठी पुरण घातल्यानंतर पोळी आपल्या दोन्ही हातावर अशी थापटून घ्यायची आहे, जेणेकरून ते पुरण जे आहे सगळ्या भागात व्यवस्थित पसरेल, म्हणजे ते एकाच साईडला राहणार नाही, एकदम काटोकाट आपल्याला पुरण दिसेल त्याच्यात। तर आता छान अशी इथे पोळी लाटून घ्यायची आहे, बघू शकता तुम्ही। तर अशा पद्धतीने तुम्ही पुरणपोळ्या करू शकता। खूप सोपी रेसिपी आहे, पोळ्या करणं ही एवढं अवघड नाही आहे। खूप सिंपल पद्धतीने तुम्ही ह्या पोळ्या करू शकता, म्हणजे एखादी व्यक्ती फर्स्ट टाइम जरी बनवायला लागली असेल तर ती व्यक्ती पण हा व्हिडिओ पाहिले तर तिलाही बनवता येईल, एवढी सोपी पोळी बनवण्याची रेसिपी आहे। तर इथे आपली पोळी छान अशी गोल गरगरीत लाटून झालेली आहे, बघू शकता तुम्ही, बघू शकता। आणि एकदम पुरण जे आहे काटोकाट पोळीला भरलेलं आहे, अजिबात ते एका साईडलाच गेले असं नाही आहे, तिच्या पोळीच्या पूर्ण बाजूला कडांपर्यंत पुरण पोहोचलेलं आहे। तर इथं आपला तवा छान असा गरम झालेला आहे। तर आता आपण इथे पोळ्या छान असं शेकून घेऊयात। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा। तुम्हाला अशा खूप छान छान रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील, बघू शकता। खूप छान अशा इथे आपल्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत, एकदम टम्म फुगत आहेत आणि अजिबात पुरण त्यातून बाहेर येत नाही आहे, बघू शकता। ना लाटताना बाहेर येते ना पोळी भाजल्यानंतर। तर तुम्ही विदाऊट पुरण यंत्र किंवा विदाऊट मिक्सर अशा पोळ्या खूप छान करू शकता, बघू शकता। खूप छान अशा पोळ्या आपल्या इथे टम्म फुगलेल्या आहेत आणि खूप सोपी रेसिपी। पुरण कधीही पातळ झालं तर त्यात घाबरून जायची अजिबात आवश्यकता नाही आहे। तुम्ही पुरणाला चरका देऊन एकदम स्लो गॅसवरती त्यातलं सगळं पाण्याचं प्रमाण कमी करून घेऊ शकता आणि अजिबात पुरण पातळ होणार नाही आणि पोळीमधून बाहेर पण येणार नाही, बघू शकता। खूप छान अशा इथे आपल्या पोळ्या झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने आपण ह्या बाकीच्या पण पोळ्या करून घेत आहोत। तर साधारण पाव किलो डाळीमध्ये 8 ते 9 पोळ्या होतात, एकदम भरगच्च पुरणाने भरलेला। तर अशा पद्धतीने तुम्ही कुठल्याही सणाला असं पुरणपोळी बनवू शकता, अजिबात अवघड नाही आहे ही रेसिपी। छान असं तूप लावलेलं आहे, बघू शकता। आणि खूप सॉफ्ट अशा आपल्या पोळ्या इथे झालेल्या आहेत, बघू शकता। खूप छान टम्म फुगलेली आहे पोळी इथं। तर इथे आपल्या सगळ्या पोळ्या ज्या आहेत रेडी करून झालेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। एकदम गुबगुबीत अशा पोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आणि त्यात जे आपण पुरण भरलेलं आहे ते सुद्धा काटोकाट भरले, तरी सुद्धा पोळीतून अजिबात ते बाहेर आलेलं नाहीये, बघू शकता। खूप छान अशा पोळ्या एकदम गोल गरगरीत एकदम टम्म फुगलेल्या आणि पुरणाने गच्च भरलेल्या अशा पोळ्या इथे आपल्या रेडी झालेल्या आहेत। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज।
आणि असे छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉन जे आहे त्याला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। थँक्यू गाईज।